बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की आमच्या चपात्या या नीट फुगत नाहीत किंवा थंड झाल्यानंतर त्या वातड होतात. तर त्यासाठी प्रत्येक चपाती ही अशी गरमागरम मऊ लुसलुशीत टम्म फुगलेली बनवता यावी याकरिता मी या व्हिडिओमध्ये बऱ्याच टिप्स सांगितल्या आहेत की जेणेकरून तुमची चपाती ही शेवटपर्यंत म्हणजेच थंड झाल्यावरही अगदी मऊ लुसलुशीत राहील आणि अजिबात वातड किंवा कडक होणार नाहीत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर चपाती बनवण्यासाठी सर्वप्रथम अशा प्रकारची खोलगट थाळी किंवा एखादं खोलगट भांडं, कढई असं काहीतरी घ्यायचं. म्हणजे काय होईल तर चपातीचं पीठ मळताना पीठ जास्त बाहेर पडणार नाही आणि आपल्याला पीठ मळणं सोयीस्कर होईल. जे कुठलं तुम्ही भांडं घ्याल त्याला अशा प्रकारे थोडंसं तेल लावून घ्यायचं. म्हणजे काय होईल तर पीठ मळताना पीठ ताटाला किंवा त्या भांड्याला चिकटलं जाणार नाही आणि अगदी व्यवस्थित आपलं हे भांडं साफ राहील. म्हणून थोडंसं तेल मी आता थाळीला लावून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पीठ घ्यायचं आहे. तर ते पीठ कसं घ्यायचं हे सुद्धा आपण बघूयात. तर किती आपल्याला चपात्या भाजायच्या आहेत हे आपण आधी ठरवून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पीठ घेणं सोयीस्कर होईल. तर इथे अशा प्रकारे मुठीच्या साहाय्याने मी एकाच चपातीसाठी 1 मूठ या पद्धतीने पीठ घेते. या प्रमाणात पीठ घेतलं तर काय होतं तर एक्स्ट्राचं पीठ आपल्याला फ्रीजमध्ये वगैरे ठेवावं लागत नाही, त्यामुळे वाया जात नाही पीठ आणि आपल्याला हव्या तितक्याच चपात्या आपल्याला बनवता येतात. तर या पद्धतीनेच मुठीच्या पद्धतीनेच मी 8 मुठी इतकं पीठ घेतलेलं आहे, कारण मला 8 चपात्या बनवायच्या आहेत. आता या पिठामध्ये आपण मीठ घालून घेऊ. मीठ घातल्यानंतर आता आपण हे पीठ मळून घेऊ. पीठ मळण्यासाठी ते मी साधंच पाणी वापरलं आहे. तर पीठ मळताना इथे मी थोडं पाणी घालून पीठ मळून घेणार आहे. एकदम पाणी घालायचं नाही, नाहीतर पाण्याचा अंदाज चुकतो आणि पीठ मग पातळसर होतं. त्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचं पीठ घालावं लागतं आणि मग आपलं सगळंच प्रमाण बिघडून जातं. म्हणून थोडं पाणी अंदाज घेत आपल्याला घालून पीठ हे मळून घ्यायचे. तर हे बघा, थोडं पाणी घालून मी पीठ मळून घेते आणि सुरुवातीला आपण थाळीला जे तेल लावलं होतं त्याच्यामुळे अजिबात पीठ कुठे चिकटत नाही आहे आणि सहजरित्या सुटलं जातं. त्यामुळे अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं पीठ मळण्याच्या आधी ताटाला किंवा कुठल्याही भांड्याला. तर अगदी सोयीस्कर होतं या पद्धतीने पीठ मळायला. छान असं हे पीठ आता आपलं मळून झालेलं आहे आणि यावेळी तुम्ही असंच हे पीठ ठेवून दिलात तर हात पण आपला चिकटलेला राहतो. त्यामुळे थोडंसं तेल यावेळी आपण लावून पीठ मळून घ्यायचे थोडा वेळ. म्हणजे काय होतं ना की आपण तेल लावल्याशिवाय जर पीठ मळून घेतलं तर हाताला आपल्या थोडंफार तरी पीठ लागतंच आणि जर का आपण तेलाचा हात लावून पीठ ठेवून दिलं तर त्यावेळी आपला हाताचं पीठसुद्धा अगदी सहजरित्या सुटलं जातं. म्हणून यावेळी आपण यावर थोडंसं तेल घालून एकदा फक्त मळून घ्यायचं आणि ते पीठ आपण तिंबट ठेवून द्यायचं. तर इथे पहा, पाण्याचा अंदाज घेत आपण जर पीठ मळलं तर अगदी व्यवस्थितरित्या पीठ मळलं जातं. अगदी पातळ होत नाही किंवा अगदी घट्टसरसुद्धा होत नाही. त्यामुळे एकदम पाणी घालणं टाळावं आणि थोडं पाणी घालूनच पीठ मळून घ्यावं. आता पीठ लावण्यासाठीचं पीठसुद्धा मी इथे घेतलेलं आहे. आता हे आपण पीठ झाकून एक 10 ते 15 मिनटं ठेवून देऊयात, म्हणजे पीठ चांगलं मुरलं जाईल. आता पीठ झाकून ठेवून 10 ते 15 मिनटं झाली आहेत. आपण आता म्हणजे चपात्या लाटायला घेऊ. तर इथे आपलं पीठ चांगलं छान असं मुरलं गेलं असणार. तर तुम्ही बघू शकता अगदी मऊसूत असं हे पीठ मळलं गेलं आहे, जणू काही लोण्याच्या गोळ्याप्रमाणेच. तर आता या पिठाला आपण वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पुन्हा एकदा हे पीठ आपण चांगलं मळून घ्यायचं. पीठ मळण्यावरच चपातीचं फुगणं अवलंबून असतं. जेवढा आपण पिठासाठी मेहनत घेऊ, पीठ चांगलं मळू पीठ, तर तेव्हा आपली चपाती ही नक्की फुगणार, याची 100% गॅरंटी. तर पीठ आपलं चांगलं असं आपण मळून घ्यायचं. अगदी लोण्याप्रमाणे हा गोळा तयार झाला आहे, तुम्ही बघू शकता. आता सुरुवातीला काय करायचं तर आपण याचे छोटे आपल्याला लागतील तेवढेच म्हणजे गोळे करून घ्यायचे. म्हणजे काय होईल तर आपल्याला प्रत्येक वेळी पीठ घेऊन गोळा करत बसण्याची गरज नाही. तर इथे मी अशा प्रकारे पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत. आता प्रत्येक गोळा जो आपण चपाती लाटण्यासाठी घेणार आहोत तर तो गोळा हातावर घेऊन आपण पुन्हा एकदा असं चांगला मळून घ्यायचा आणि मगच लाटायला घ्यायचा. तर आता
हातावर चांगला मळून घेऊन मी हा गोळा, पिठाचा गोळा कोरड्या पिठामध्ये घोळून घेतला आहे. आता आपण थोडासा या गोळ्यावर दाब देऊन हा गोळा लाटून घ्यायला सुरुवात करूयात. तर आता सुरुवातीला आपल्याला जेवढी आपण पुरी लाटतो ना तेवढंच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तरी बघा इतपत मी लाटून घेणार आहे. आणि आता यावर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर तेल आपल्याला संपूर्ण या चपातीच्या पिठाला लावून घ्यायचं या पद्धतीने. आणि आता तेल लावून घेतल्यानंतर याच्यावरच कोरडं पीठ न भुरभुरता कोरड्या पिठामध्ये आपल्याला हे जे आपण लाटून घेतली आहे तर ही चपातीची जी पारी आपण लाटून घेतली आहे ती बुडवायची. तर तुम्हाला दाखवते. या पद्धतीने चपातीची पारी जी आपण अर्धी लाटून घेतली आहे तीच कोरड्या पिठामध्ये अशी घोळवून घ्यायची. याने काय होतं तर जेवढं हवं तेवढंच पीठ या पारीला लागलं जातं, एक्स्ट्राचं पीठ लागत नाही. आणि त्यानंतर आता पोळपाटावर घेऊन पुन्हा आपण ही फोल्ड करून घ्यायची आहे पारी आणि त्यावर आपण पुन्हा तेल लावून घ्यायचं. आणि आतासुद्धा आपल्याला कोरड्या पिठामध्येच ही पारी बुडवायची आहे, वरून पीठ भुरभुरवायचं नाही आहे. तर हे बघा इथे कोरड्या पिठामध्ये ही मी पारी आत्तासुद्धा घोळवून घेणार आहे या पद्धतीने. आता ही अर्धी पारीसुद्धा आपण पुन्हा फोल्ड करून घ्यायची आहे आणि असा त्रिकोण बनवायचा. आणि या कडा ज्या आहेत त्रिकोणाच्या त्या दाब देऊन घ्यायच्या, जास्तसुद्धा दाबायचा नाही आहे. तर आता त्रिकोण तयार करून घेतला. आता हा त्रिकोणसुद्धा आपल्याला पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे. तर हा पारीचा त्रिकोण आपण पिठामध्ये घोळवून घेतला. आता तुम्ही म्हणाल गोल चपाती कशी बनवायची या त्रिकोणापासून. तर त्रिकोणाचे जे कोण आहेत ते पहिले आपल्याला लाटून घ्यायचे मी दाखवत असल्याप्रमाणे. म्हणजे चपाती आपसुकच गोल गोल अशी बनवून तयार होते. तर तुम्ही पाहू शकता त्रिकोणाचा त्रिकोणी आकार गेला आहे. आता आपण जशी रेग्युलर चपाती बनवतो त्या पद्धतीचा आकार याला आलेला आहे. तर या काही टिप्स आहेत त्या फॉलो केलात ना तर तुमच्यासुद्धा चपात्या अशाच छान लाटायलासुद्धा जमतील आणि छान फुगतीलही. तर अशा प्रकारे कड्याकडेने आपण चपाती लाटत जायची म्हणजे ती अगदी छान फुलते. मध्येच लाटत बसायचं नाही आणि चपाती जास्त जोर लावून लाटायची नाही, हलक्या हाताने लाटून घ्यायची. चपातीच्या कडा लाटत लाटत गेले ना की चपाती आपल्याला लाटता येते आणि गोल गरगरीत बनून तयार होते. तर जिथे आपल्याला जाड अशी वाटत असेल तिथे लाटणं फिरवायचं आणि असं पाहत पाहत आपण ही चपाती व्यवस्थित अशी लाटून घ्यायची. चपाती लाटतानाची अजून एक टीप म्हणजे चपातीला जास्त पीठ लावत बसायचं नाही. पहिलं जे पीठ लावलं होतं त्या पिठातच आपण जास्तीत जास्त चपाती लाटण्याचा प्रयत्न करायचा. अगदीच लागलं तर थोडंसं पीठ लावायचं. तरी बघा आता माझी चपाती लाटून झाली आहे. आपण आता ती शेकून घेऊ. एकीकडे आपण तवा तापत ठेवायचा आहे आणि तवा चांगला गरम झाला की त्यावर आपण चपाती घालून घ्यायची आहे. तर इथे मी तवा चांगला गरम करून घेतला आणि त्यावर आता चपाती घालून घेते. पहिली बाजू ही अशा प्रकारे बुडबुडे आल्यावर लगेचच उलटवून घ्यायची. साधारण 30 सेकंदातच म्हणजे अर्ध्या मिनटातच आपण ही पहिली बाजू उलटवून घ्यायची आहे. दुसरी बाजू मात्र आपल्याला चांगली शेकून घ्यायची आहे. आता गॅसची आच ही मध्यम ते मोठी ठेवायची आहे. लहान आचेवर जर आपण चपात्या शेकल्यात तर त्या बऱ्याचदा वातड होतात आणि कडक होतात. म्हणूनच आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवर अशा प्रकारे उलटण्याने कडा दाबून दाबून चपाती चांगली शेकून घ्यायची आहे. जर का चपातीतून एका बाजूने हवा निघत असेल तर त्या ठिकाणी उलटणं अलगद असं ठेवून चांगली चपातीमध्ये हवा भरून घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित फुगली जाते. तर आता चपाती भाजून झाली आहे. आता अशाच प्रकारे इतरही चपात्या मी भाजून घेतल्या. या पद्धतीने बनवलेल्या चपात्या ह्या संध्याकाळपर्यंत मऊ लुसलुशीत नरम अशा राहतात आणि वातड होत नाहीत. तर तुम्हाला ही आजची चपाती बनवण्याची माझी पद्धत कशी वाटली, आवडली असेल तर नक्की एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तसंच पारिजात किचन या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकन प्रेस करा. लवकरच भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.